श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्त्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. बरं का, ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही 3 दिवसाची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत. मित्रांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे, तर ती आपल्या मनाची आत्म्याची शुद्धी आहे. स्वामीवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषत ही 3 दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरेल. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानले जातं. ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या. ते म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ आसन घालून बसावं. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी. ही 3 दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझी अमुक इच्छा पूर्ण हो, असा संकल्प करावा. यामध्ये आपली इच्छा सांगावी. एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास 3 दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आता या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळची सेवा ज्यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे, जर त्या असतील तर, किंवा त्याच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करायचा आणि जपमाळ वापरेल तर अधिकच उत्तम. जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर किमान सारामृतमधील 11वा अध्याय वाचा. सारामृत पोथी ही छोटी असल्याने ती 3 दिवसात सहज वाचता येऊ शकेल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकांचं पठण करा. त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा. सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करा. स्वामीवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेने स्मरण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं. मंत्र जपात सुरुवात करावं. श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील पुढील 11वा अध्यायाचे वाचन करावे. श्री स्वामी समर्थ अष्टकांचं पठण करावं. सायंकाळी स्वामींची आरती करावी, नैवेद्य दाखवावा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. या दिवशी तुम्ही तुमच्या एखाद्या चमत्कारी कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता. त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. आता तिसऱ्या दिवशी सुद्धा अशी सेवा करायची आहे. नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा पुन्हा 108 वेळा जप करावा. पोथी वाचावी. श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील उर्वरित अध्यायांचा वाचन करून पोथी समाप्त करावी. श्री स्वामी समर्थ अष्टकांचा पठण करावं, आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी. दान करणं हे सेवेला पूर्णत्व देत असं मानलं जातं. त्यानंतर स्वामीसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केले आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं, ज्याला उदक सोडणं असं म्हणतात. हे उदक सोडून झालं की सेवा समाप्त होते. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकाबद्दल क्षमायाचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. सेवा संपल्यावर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकतात. तर मंडळी, ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा, सबुरी. स्वामी समर्थांनी सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही, तर तुम्हाला मानसिक शांतीही मिळते.
नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव केलाय. कोणी नोकरीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केली आणि त्यांचे अनुभव खूप अद्भुत आहेत. स्वामींनी कधीही कुणाला निराश केलं नाही. तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजचा ही 3 दिवसाची स्वामी सेवा सुरू करा. पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा. या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुम्ही कधी अशी सेवा केली आहे का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या पूर्ण व्हिडिओसाठी स्वामी आई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.